प्रोग्राम का आगाज विलायत कुरान से करने के लिए मैं कारी हारून साहब से गुजारिश करता हूँ। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीनि वज़्ज़ैतूनि वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। ثم رددناه أسفل سافلين। بسم الله الرحمن الرحيم والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين। والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العظيम। शुक्रिया मौलाना साहब। इसके बाद संग बुनियाद की रस्म के लिए अपने को उस वहाँ जगह पर जाना है। सबसे पहले मैं सभी आए हुए तमाम मेहमानान आए हुए तमाम हजरात का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि हमारी दावत को लब्बैक कहते हुए यहाँ पे तशरीफ लाए। मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं निमंत्रितांचं यहाँ मी स्वागत करतो, आभारी आहे। अभी यहाँ पे नाते रसूल गुनगुना के लिए मैं जनाब असमी माजिद परका से गुजारिश करता हूँ यहाँ पे आए और नाते नबी गुनगुनाए।
रहमतुल्लाहि व बरकातुहू। तेरी आँखें तेरी जुल्फे तेरा शाना देखूं, तेरी आँखें तेरी जुल्फे तेरा शाना देखूं, बारहा ख्वाब में मंजर ये सुहाना देखूं, बारहा ख्वाब में मंजर ये सुहाना देखूं। लोग सारे तो तेरे शहर के दीवाने हैं, लोग सारे तो तेरे शहर के दीवाने हैं। मेरी ख्वाहिश है कि मैं तेरा ज़माना देखूं, मेरी ख्वाहिश है कि मैं तेरा ज़माना देखूं। रेत फैली हुई मक्के की गुज़रगाहों पर, रेत फैली हुई मक्के की गुज़रगाहों पर, नीची नजरों से तेरा गार में जाना देखूं, नीची नजरों से तेरा गार में जाना देखूं। तेरे हाथों ने कई दिन में कड़ी धूप के बाद, तेरे हाथों ने कई दिन में कड़ी धूप के बाद, फातिमा को जो खिलाया था वो खाना देखो, फातिमा को जो खिलाया था वो खाना देखो। तेरी आँखें तेरी जुल्फे तेरा शाना देखूं, बारहा ख्वाब में मंजर ये सुहाना देखूं। थोडं मागे सरका, थोडं मागे। आजचे सगळे मान्यवर आहेत ना, सगळ्यांनी करायचं आहे. सगळे मान्यवरांचे असे सगळे बोलणे आहे. सर्वांनी
सलीम भाई लोकांना पण नाराज नको सगळ्यांनी घ्या आणि दुआ करा का काम शुरू हुआ है या अल्लाह इसको आसानी के साथ पाए तकमील तक पहुंचा दीजिए या अल्लाह आसानियाँ पैदा फरमाइए इसको खैर का जरिया बनाइए यूनिटी का जरिया बनाइए का जरिया बनाइए यहाँ पर जो हजरात मौजूद हैं उनकी तमाम जायज़ मुरादों को पूरी फरमाइए अल्लाह आसानियाँ पैदा फरमाइए हमारे मिलत की हिफाजत फरमाइए उनको मिलत की हिफाजत फरमाइए पैदा फरमाइए सबकी परेशानी दूर फरमाइए बीमारों को शिफा अता फरमाइए मफरूज़ों को तर्बियत अता फरमाइए परेशान हालों को परेशानियाँ दूर फरमाइए अल्लाह सबकी तमाम मुरादों को पूरी फरमाइए आक़ा आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खैर की जाए कि जिसने दायरा की तमाम दुआ में हम सबको शामिल फरमा दीजिए तीन शुरू से बना चाहिए तमाम शुरू से हिफाजत फरमाइए अल्लाह जो कुछ मांगा क्या हो गया फरमाइए और भी बहुत कुछ मांगना चाहिए था जो नहीं मांग सके सबके दिलों के हाल साफ हासिल किया अल्लाह फरमाइए إنك أنت التواب الرحيم سيدنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين آمين يا رب आदम कास्कर यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावे. सलीमभाई आदम कास्कर. चिपळूण संगमेश्वर चे आमदार माननीय इकडे ह्या साईडला शेखर सर निकम यांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर यावं. फयाज भाई हो फयाज भाई माननीय रमेशभाई कदम यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. पीडीएफ केली आहे पीडीएफ पण केली आहे राष्ट्रीय काँग्रेस चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांतजी यादव यांनी व्यासपीठावर यावं. माजी अध्यक्ष जनाब हुसेन जमालुद्दीन बांगडे, ट्रस्टी इब्राहिम भाई दलवाई, मौलाना वासी साहब, जनाब लियाकत भाई कास्कर, जनाब मोहम्मद महबूब खान दलवाई, जनाब कासम खान दलवाई यांनी कृपया व्यासपीठावर यावं. शौकत भाई मुकादम, सत्तर भाई पन्नाक, जनाब इब्राहिम भाई दलवाई, जनाब इब्राहिम भाई वांगडे ठिकाणी एकत्र येण्यासाठी ही वेळ आपल्याला नसीब फरमवली. मी नजीम भाई पोरे व्यासपीठावर मी आलेल्या सर्व मान्यवर, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर व समोर असलेले देखील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या
संस्थेच्या निमंत्रणाला वेळ देऊन आपण या ठिकाणी अगत्य उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरिता मी आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष जनाब नासिरभाई अफवारे यांना विनंती करेन की त्यांनी प्रस्तावना करावी. नहमदू नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद. मुस्लिम समाज चिपलून के सदर जनाब सलीम साहब, उसी तरह हमारे मेहमानों की खुसूसी में जनाब शेखर निकम सर जो आमदार है, हर दिल अजीज धड़कन और लोगों के अंदर मिलजुल के रहने, उनकी जो एक तरह की उन्होंने लोगों के घर घर तक का लोगों के दिलों में राज करने वाले हमारे आमदार हैं. उसी तरह हमारे रमेश भाई जो सुख दुख के साथी, उनको चिपलून वाले सुख दुख के साथी समझते हैं और वाकई वैसे उनकी एक तरह की छाप है, जिन्होंने हर खुशी और गम के मौके पर अगर कहीं खुशी हो तो भी वहाँ रमेश भाई है, और जहाँ दुख हो वहाँ उससे सबसे पहले है. ये भी बड़ी अच्छी बात है उनके इसमें. हमारे शौकत साहब हैं जो हमारे उपाध्यक्ष है मुस्लिम समाज के. उसी तरह यहाँ पे हमारे 10 साल इस मुस्लिम समाज के जो सदर रह चुके हैं हमारे हसन साहब वांगड़े हैं, उनका भी मैं खैर मकदम करता हूं. और अल्हम्दुलिल्लाह बाकी जो यहाँ स्टेज पे है वो यहाँ की नामवर शख्सियात है, मैं उनका भी खैर मकदम करता हूं. इस इदारे के अहदेदारान और जो इस इदारे के सुतून है वो हमारे मेंबर है, और यहाँ चिपलून से, खेड़ से, कहीं और जगह से जितने भी लोग यहाँ पे हाजिर हुए, मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ. अस्सलाम वालेकुम. सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल का शुक्रगुजार हूँ जो इस दुनिया का खालिक व मालिक है और सारे जहां का पालनहार है, जिसके कब्जे कुदरत में सातों जमीन और सातों आसमान है, जिसने हमें आज एक अजीम शान काम के लिए इकट्ठा किया है. आप सभी हजरात इस बात से बखूबी वाकिफ है कि चिपलून मुस्लिम समाज इस इदारे की बुनियाद 1974 में रखी गई. इस इदारे को कायम करने का मकसद तालीमी, फलाई, कौमी और सामाजिक खिदमत को अंजाम देते हुए पूरे चिपलून तालुके मुस्लिम समाज में इत्तेहाद, अमन और भाईचारगी कायम करना था. हम इदारे के उन मुखलिस बानियों की दिल की गहराई से शुक्रगुजार हैं और उनका जिक्र करते हुए बड़ा फख्र महसूस करते हैं कि उन्होंने इतने दूर अंदेशे से 1974 में इसको रजिस्ट्रेशन किया. आप बखूबी जानते हैं कि जब कोरोना की वबा शुरू हुई तो हम किन हालात से गुजर रहे थे. पूरी दुनिया दहशत, खौफ और हरास में मुब्तला थी. इंसानियत दम तोड़ती नजर आ रही थी. नफ्सा नफ्सी का आलम था. हर इंसान अपनी अपनी परेशानी में घिरा हुआ था. बीमारी से लड़ने की कोई राह सुझाई नहीं दे रही थी. लोगों के पास पैसा था तो हॉस्पिटल में बेड नहीं थे. कुछ लोगों की माली हालत ऐसी थी कि उन्हें इलाज करना भी मुमकिन नहीं था. ऐसे हालत में अल्लाह को शायद चिपलून मुस्लिम समाज से इंसानियत के भलाई का काम लेना था. इदारे ने अल्हम्दुलिल्लाह 30 ऑक्सीजन बेड कामतिया हॉस्पिटल में मुहैया करके, जिसमें बिला तकरीब जात और पात और हर तबके के लोगों का इलाज हुआ. अल्हम्दुलिल्लाह इस इदारे के जरिए इंसानियत को जिंदा रखने की एक मिसाल तहरीक थी, जिसके लिए महाराष्ट्र हुकूमत की जानिब से इदारे को 26 जनवरी
को एजाज से नवाजा गया। इस तहरीक में कौम के दीगर सरवत अहबाब की जानिब से हमें कीमती ताउन मिला, जिसके लिए हम इनका दिल की गहराइयों से शुक्रगुजार है। कोरोना की दूसरी लहर में भी अल्हम्दुलिल्लाह इदारे की जानिब से लाइफ केयर हॉस्पिटल की शराकत से दारुल कुरान गोलकोट में बाकायदा एक नीम हॉस्पिटल ऑक्सीजन बेड के साथ शुरू किया, जिसमें अल्हम्दुलिल्लाह बेशुमार लोगों का इलाज हुआ। हम लाइफ केयर हॉस्पिटल इंतजामिया, मदरसा इंतजामिया के भी शुक्रगुजार हैं, जिन्होंने इस अहम मौके पर हमारा बेइंतहा साथ दिया। पेडम्बे में मौजूदा कोविड सेंटर में भी हमने खिदमत को अंजाम दिए। इसी दौरान जब कोरोना की वजह से लोगों में बेरोजगारी और माशी तंगी हासिल हो चुकी थी, इदारे की जानिब से 1800 अनाज के किट, जिसकी लागत 20 लाख रुपए होती है, लोगों में तकसीम किए गए। इसके साथ हमारे इदारे के एक मुखलिस और दिल अजीज और बेमिसाल फर्द जनाब मरहूम अशरफ देसाई और जनाब रोशन दलवाई साहब को भी याद करते हैं कि जिन्होंने अयाम में लोगों की खिदमत करते करते इस बीमारी में मुब्तला होकर खालिक के हकीकी से जा मिले। और भी दीगर अफराद जो हमारे समाज में मौजूद इस वक्त मौजूद नहीं है, उनके लिए भी बजा तौर पर अपने दिलों में फख्र महसूस करते हैं और दुआ करते हैं कि अल्लाह उनकी भी मग़फ़िरत फरमाए और उनके दर्जात को बुलंद फरमाए। कोरोना से अभी पूरी तरह नजात नहीं मिली थी कि 22 जुलाई 2021 को चिपलून में सैलाब ने तबाही मचा दी, जिसको हम आज भी अपने दिलों में महसूस कर रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह सैलाब के बाद इदारे ने लोगों की इमदाद में कोई कसर नहीं छोड़ी। मुख्तलिफ तंजीमों की जानिब से आने वाली राहत रसानी की इमदाद को मुस्तहक लोगों तक पहुंचाने में इदारे ने अपनी जिम्मेदारी बखूबी निभाई। 8 अगस्त 2021 को इदारे की नई कमेटी चुनी गई, जिसमें नए पुराने सभी जिम्मेदारों ने नए सिरे से काम शुरू किया। चुना से इन साल तकरीबन 200 बच्चों की तालीमी फीस अदा की गई जो गरीब तबके से ताल्लुक रखते हैं। इसी तरह तकरीबन 50 मुस्तहक अफराद के हॉस्पिटल के बिल की अदायगी की गई। रमजान की सहरी व इफ्तारी का इंतजाम कोकन वेलफेयर सोसाइटी कुवैत के इश्तराक से लगभग 400 किट की सूरत में की गई, जिसकी लागत तकरीबन 8 लाख रुपया होती है। इस सिलसिले में हम कोकन वेलफेयर सोसाइटी कुवैत के भी शुक्रगुजार है। आज हमें ये बात बताते हुए बड़ा फख्र महसूस हो रहा है कि जिस इमारत की संगे बुनियाद में हम हाजिर हुए, इसका पस मंजर यह है कि हमारे इदारे के मुखलिस मेंबर जनाब सलीम हसन कास्कर साहब, जो साहिब सरवत होने के साथ साथ बड़े मुखलिस, मिलनसार और आजीजी का पैकर है, उन्होंने 2011 में इदारे को जमीन खरीदने के लिए बड़ी रकम तकरीबन 20 लाख रुपया का अताया पेश किया। उस वक्त इदारे के अहदेदारान और साबिक सदर जनाब हसन वांगड़े साहब, साबिक चेयरमैन जनाब इब्राहिम दलवाई साहब, मौजूदा सेक्रेटरी जनाब फैयाज देसाई साहब, जनाब यासीन दलवी साहब और बाकी सारे जिम्मेदार ने अपनी कोशिशों से इदारे के नाम पर एक जमीन खरीदी। जनाब सलीम कास्कर साहब की दिली तमन्ना थी कि जमीन पर मुस्लिम समाज का एक हॉल बनाया जाए और उसकी वालिदा मरहुमा आमिना हसन कास्कर का नाम दिया जाए। समाज इसके लिए इनका हमेशा शुक्रगुजार रहेगा। आज के हालात के पेश नजर इदारे के सदर जनाब सलीम आदम कास्कर व अहदेदारान दूर अंदेशा नजरिए के मुताबिक मुस्लिम समाज के लिए मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटर बनाया जाए, जिसमें शादी के अलावा इस्लामी लाइब्रेरी, बच्चों की तालीमी सेमिनार, समाज के फलाह बहबूद के प्रोग्राम, तालीमी और तरबियत के लिए होने वाले समर कैंप, मेडिकल कैंप और बच्चों की आला तालीम, असरी तालीम वगैरह के क्लासेस का इनेकाद आसानी के साथ हो सके और जो इदारे के लिए आमदनी का जरिया भी हो,
जिसके लिए ऊपरी मंजिला पे बेहतरीन सहूलियत वाले 20 कमरे तामीर किए जाएंगे। नेज 2 बड़े हॉल, एक कॉन्फ्रेंस हॉल, एक नमाज का कमरा, दूसरे मंजिला पर मौजूदा हॉल को इंशाअल्लाह मरहुमा आमीना कास्कर के नाम से मौसूम किया जाएगा। हमारे माशरे के वो अफराद जो अपने अजीजों के नाम से इस कमरे को या हॉल को मौसूम कराना चाहते हैं, तो इदारे ने जो रकम तय की है वो अदा करके अपने अजीज के नाम से इसे मौसूम कर सकते हैं। हम सभी जानते हैं कि ये महंगाई का जमाना है। इतनी बड़ी इमारत तामीर करना और उसके जुमला अखराजात उठाना किसी एक तंजीम के लिए आसान काम नहीं है। इस सिलसिले में हम जमी हजरात से अपील करते हैं कि इमारत की तामीर, इसके अखराजात को उठाने में हमारा पूरा ताउन करे। इस इदारे के तारीखी फैसले को अंजाम तक पहुंचाने में हमारा साथ दे। अगर कोई सिलसिले में नकद कुछ अदा करना चाहता हो रकम, तो इस मजलिस में इंशाअल्लाह इसका ऐलान भी कर दिया जाएगा। इसी के साथ मैं हमारे इदारे के मुखलिस जिम्मेदारान, हमारे काम करने वाले साथी और दूसरे दोस्तों का भी शुक्रगुजार है, जिनकी बेइंतहा मेहनतों और बेलूस कोशिशों की बदौलत इदारा तरक्की के राह पे गामजन है। आइंदा आने वाले दिनों में हम पूरे चिपलून तालुके के गांवों की जमातों को इंशाअल्लाह एक ही जगह पे जोड़ने की कोशिश कर रहे हैं और ज्यादा से ज्यादा इस इदारे के सभासद किस तरह हो जाए उनकी कोशिश कर रहे हैं। आखिर में दुआ है कि अल्लाह ताला इदारे को खूब तरक्की से नवाजे और जिन कामों का अभी इदारे ने बेड़ा उठाया है इसे पाए तकमील तक का पहुंचाए। आमीन। ये और बात है कि आंधे हमारे बस में नहीं, ये और बात है कि आंधी हमारे बस में नहीं, मगर चिराग जलाना तो इख्तियार में है। मुश्किल नहीं कुछ दुनिया में, मुश्किल नहीं कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर। मुश्किल नहीं कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर। ख्वाब बदलेंगे हकीकत में, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। आंधिया सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं। आंधिया सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं। मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस जरा कोशिश तो कर। मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर। अस्सलाम वालेकुम। धन्यवाद नाजिमभाई। मी सर्व उपस्मान्य विनंती की नाजिमभाईने सांगितल्याप्रमाणे या इमारतीला निधीची गरज आहे, ज्याने त्यांनी आपापल्या परीने प्रत्येकाने निधी यासाठी द्यावायचा आहे। यानंतर मी ट्रस्टी जनाब इब्राहिमभाई दलवाई यांना विनंती करेन की त्यांनी आपले थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। चिपळूण मुस्लिम समाजाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिणारा आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण साजरा करीत आहोत। अत्यंत आनंदाची बाब आहे। या समारंभासाठी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार शेखरजी निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, त्याचबरोबर या समाजाचे अध्यक्ष सलीमभाई आणि सर्व मंचावरील प्रतिष्ठित आणि आपण सर्व समाजाचे आदरणीय, आपणा सर्वांना सांगू इच्छितो की या समाजाच्या हॉलला विलंब झाला हे खरं आहे। 1911 साली आपण ही जागा खरेदी केली, 2011 साली, पण त्यानंतर ची परिस्थिती अशी होती की या बायपास रोडला कोणतेही कन्स्ट्रक्शन ची परवानगी ना सार्वजनिक बांधकाम आपल्याला देत होतं, आणि सार्वजनिक बांधकाम
हे आपल्याला सांगत होतं की हा जो रोड आहे तो आम्ही आपल्या गुहागर विजापूर हायवेला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यासाठी जो विलंब झाला, कुठल्याही खात्याने आम्हाला परवानगी दिली नाही आणि गेले 4-5 वर्ष प्रयत्न करूनही आज या रोडचा निकाल लागला आणि आता आपण या ठिकाणी या परवानगीसाठी परवानगी मिळाली आणि आपण हा आता कार्यक्रम इथे आयोजित केला आहोत. मी सांगू इच्छितो की या चिपळूण मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष कामकाज चालू आहे, परंतु आपल्याला या समाजासाठी माजी नगराध्यक्ष सावित्रीबाई होमकलस आणि रमेशभाई कदम यांच्या माध्यमातून नगरपालिकेकडून जो निधी मिळत होता, त्या निधीच्या आधाराने आपण काही इथे उपक्रम राबवले. आपणा सर्वांना माहिती आहे की नगरपालिकेच्या आवारामध्ये त्यांनी आपल्याला एक पाणपोई म्हणजे कूलरची परमिशन दिली आणि आज गेली 10 वर्ष तो तिथे चालू आहे. अन्यथा अशी परिस्थिती असते, कुठल्याही एसटी स्टँडवर जा, कोणत्याही इतर सार्वजनिक ठिकाणी जा, अशा पद्धतीचे पाणपोई ह्या बंद पडलेले असतात. परंतु त्याची आपण याचं कारण सांगण्याचं एवढंच आहे की हे पाणी जाणारा येणारा रस्त्यावरील जो गरीब आहे, जो रिक्षा चालक आहे, जो वॉचरू आहे, अशा लोकांसाठी त्या पाणपोईचा गेले 10 वर्ष इथे उपयोग केला जातो आणि तो निश्चितपणे वाखाणण्याजोगा असेल. मला इथे अधिक सांगण्याच्या ऐवजी आपण या सभागृहाच्या माध्यमातून आता आपल्या कार्याध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे इथे या मल्टीपर्पज हॉलमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असले तरी सुद्धा या समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक महिला वर्गाला अशा पद्धतीचे जे कार्यक्रम इथे राबवले जातील, जेणेकरून आपल्या समाजाची उन्नती होऊ शकेल, अशा पद्धतीची आपण आशा बाळगूया. या पद्धतीने या सभागृहाला आपण योग्य तो न्याय देऊ आणि या सभागृहाच्या माध्यमातून सुसंस्कृत, उच्च शिक्षित अशा पद्धतीचे आपल्या भारत देशाची सेवा करणारे विद्यार्थी निर्मिती करू, अशा पद्धतीची मी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द पुढे करतो. यानंतर माजी सभापती जनाब शौकतभाई मुकादम यांना विनंती की त्यांनी 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त हे करावे. बरं केलं बरं. 2 मिनिटं दिली. समाजाचे अध्यक्ष आमचे मित्र कासकर, संगमेश्वर चिपळूण तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शेखरजी निकम, याच पद्धतीने माजी आमदार रमेशभाई कदम, व्यासपीठावर सर्व उपस्थित, त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, पत्रकार, छायाचित्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनी. सर, आज या जिथं आपण हॉल बांधणार आहोत त्या हॉलचं उद्घाटन नाही, भूमिपूजन आहे. कारण तयारी जर बघितली तर ही भूमिपूजनाची तयारी नसून उद्घाटनाची आहे. जिल्ह्यामध्ये भूमिपूजनाचा एवढा मोठा कार्यक्रम मी हा पहिल्यांदाच बघतोय. 5 कोटी रुपये, मला बरोबर माहिती नाही, पण तरी सुद्धा 5 कोटी रुपये ह्याला खर्च आहे. ज्यांनी कुदल बांधली, जे स्टेजवर बसलेत
त्यांनी देणगी मोठ्या प्रमाणात द्यायची आणि म्हणून मी तिथं कुदल मारायला आलो नाही. आता मी काय भविष्य बघत नाही, ते तुमच्या बाजूला बसलो, मी काय भविष्य बघत नाही, त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण सर 1.5 वर्षांनी हा हॉल पूर्ण होणार आहे आणि तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणार आहात आणि तुमचा पहिला सत्कार इथं होणार आहे. आधी कुणाला कबूल करू नका. आणि या हॉलचं जे काही भाडं आहे ते मी देणार आहे. थोडक्यात सांगतो म्हणजे ते तुमच्याकडनं घेऊनच मी देणार आहे. आता एवढा मोठा हॉल तर नुसतं लग्न नाही लावायचे, तिथे लग्नही होतील, बारशीही होतील आणि शैक्षणिक दर्जा तिथं आपल्याला देता आला पाहिजे. नुसतं आपलं शेटर वर केलं, लग्न झालं, ताशा वाजला की हॉलचं काम झालं असं करून चालणार नाही. तिथे अध्यक्ष बसलेत, कमिटीचे सगळे लोक आहेत, मी पण त्या कमिटीवर आहे. आणि म्हणून इथं हॉलच्या बाजूला आपल्याला कॉम्प्युटर सेंटर चालू करावं लागेल. श्रीमंतांच्या मुलाबरोबर गरीबाची मुलं शिकली पाहिजे, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. एखाद्या विधवा महिला असतील त्याला शिलाई मशीनचा कोर्स दिला जाईल, एखादा गरीब तरुण असतील त्याला कॉम्प्युटरचा कोर्स दिला जाईल. हे मी अध्यक्षांच्या परवानगीने बोलतोय. आता ते उद्या असं म्हणाल नको तुम्ही हे कशाला सांगितलं. आणि म्हणून जग किती पुढे जात चाललंय बघा. एक जर कॉम्प्युटरचं बटन दाबलं तर संपूर्ण जग उलटं फिरलेलं दिसतं. त्याच पद्धतीने ह्या हॉलमध्ये आपल्याला त्या शिक्षण देण्याची व्यवस्था करायची. मी जास्त वेळ घेणार नाही, 1 मिनिट बोलतो. पहिले फार परिस्थिती वेगळी होती. कागदा लिहून 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 खरडवून ते आता तुम्हाला माहिती आहे, फॉरेनला लोक होते, त्यांचं लेटर यायला 15 आणि 20 दिवस लागायचे. तेव्हा त्यांची खुशाली समजायची. मला आईने लहानपणा सांगितलं, तू परदेशात जाशील का नोकरीला. मला झक मारत गेलं ते परदेशात गेले शकले. हे इथं काय चांगलं आहे. आता तिथं कॉम्प्युटरचा विषय झाला, सगळा झाला. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आणि मी थांबतो. इथं कोण शिक्षक असतील त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. हा फार पूर्वीचा किस्सा आहे, तुमच्या माझ्या जन्माच्या आधीचा. तेव्हा कॉम्प्युटर नव्हतं. तेव्हा एक शिक्षक होते, ते सभापतीच्या गाडीतनं फिरायचे. म्हणजे जवळजवळ ते शिक्षकच सभापती. आणि त्या शिक्षकांच्या वरती जो साहेब असतात त्यांना गट विकास अधिकारी म्हणतात, शिक्षण अधिकारी म्हणतात. तर त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाला सांगितलं 2 महिने तुम्ही शाळेत नाही गेलात, आणि ते चालून घेतलं ना, तो सभापतीचा माणूस आहे. तर त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सरांना सांगितलं, त्या शिक्षकांना, तुमच्या शाळेत मी येणार आहे इन्स्पेक्शनला, तेव्हा मला तारीख द्या. हा साहेब विचारतो शिक्षकांना. ते बोलले घ्या. आज दिवस कोण आहे? रविवार. त्यांनी बुधवार दिला. मग ह्या माशाने काय केलं शिक्षकांनी, मंगळवारी ते शाळेत गेले 2 महिन्यात आणि एक चेंडू हातात घेऊन गेले. प्रश्न काय विचारणार आहात हे सुद्धा त्या शिक्षकाला विचारून साहेबांनी ठरवलं. आता वर्गामध्ये गेले तेव्हा खिशातनं चेंडू नेला आणि तो चेंडू असं विद्यार्थ्याला सांगितलं की हा मागणं असा चेंडू फिरून दाखवला की तुम्ही म्हणायचं पृथ्वी गोल आहे. ते साहेब येतील उद्या, ते विचारतील पृथ्वी कशी आहे. तो विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सांगितल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सांगितलं पृथ्वी गोल आहे. मग ह्या पृथ्वीवर काय आहे, ते म्हणाले 75% पाणी आणि 25% जमीन आहे. ठीक आहे. गुरुवारी साहेब आले. साहेब आल्यानंतर वर्गात गेले, ते चेंडू आणायला विसरले. तर सरांनी विचारलं पृथ्वी कशी आहे, चेंडू मागणं दाखवत नाही, तर विद्यार्थी गडबडले. त्याच्यात एक विद्यार्थी गैरहजर होता. ह्या सगळ्या घडामोडी झाल्या तेव्हा. ते ह्यानी काय केलं, शिक्षकांनी एक चौकोनी डबी खिशातनं काढली आणि अशी फिरवून दाखवली. तो गैरहजर विद्यार्थी होता, त्यांनी सांगितलं पृथ्वी चौकोनी आहे. मग विचारलं या पृथ्वीमध्ये काय आहे, ते म्हणाले वरच्या बाजूला 75% तंबाखू आणि खालच्या बाजूला 25% चुना आहे. ही अशी परिस्थिती पूर्वीच्या काळात होती. आता तसं नाही. आपल्याला जगाबरोबर चालावं लागेल. हे बाकीच्या ज्या विषय आता मध्ये काय काय येतात ना, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. बांग किती वाजता द्यायची, काय द्यायचे, बरोबर सगळं चाललेलं आहे. हॉलकडे लक्ष देऊया आपण. आणि समोर जे लोक सगळे बसलेले आहेत, मी नजर फिरवल्यानंतर बघितलं तर अर्धा हॉल हे बसलेल्या लोकांनी पैसे द्यायलाच होणार आहे. आणि म्हणून मी बसत नव्हतो. तुला इथं बसणं फार डेंजर आहे. मी ते फैय्यदबाईला सांगितलं की बाबा मी आत्ता भूमिपूजनाला नाही बसणार, मी उद्घाटनाला बसीन. म्हणजे ते भाषण पण ठणठणीत करताना सगळं होईल. मग माझ्या देणगीची पावती बघितली, तू म्हणाले मोठमोठ्या गोष्टी सांगत होते आणि पैसे बघा किती दिले नाही.
असं काय व्हायला नको. आणि खरोखर या हॉलची गरज होती. एका हॉलमध्ये मी गेलो होतो आणि तिथं शिबिर होतं. तर तिथले लोक म्हणाले चला जरा बघू, चला दाखवतो तुम्हाला. तर तिथं हॉलमध्ये महिला पुरुष सगळे बसले होते आणि अशी नकावर नकं घासत होते. मी बोललो काय आहे? तिथे अंधश्रद्धा आहे बघा अजून. आपण बोललो काय आहे? तर नाही, नकावर नका अशी घासली की केस वाढतात. मी बोललो बरं आहे. कोपऱ्यात एक म्हातारी बसली होती. तिला जाऊन विचारलं तुम्ही असं का नाही करत? ती बोले असं करून माझे केस वाढले ते वाढले, मला मिशी पण यायला लागले, म्हणून मी काय असं करत नाही. त्यामुळे अशा सगळ्या गमती जमतीच्या. आणि भाई माझा काय इलाज नाही. मला लोक बोलताच्या आधीच सांगतात काय गमती जमतीचं बोलणार असेल तर बोला, ना तर बोलू नका. त्यामुळं माझा काय इलाज नाही. म्हणजे एका बक्षीस समारंभाला मी एका गावामध्ये गेलो होतो आणि तिथं 10 वाजता मला बोलवली आणि पहाटे 4 वाजता म्हणाले भाषण करा आता बक्षीस समारंभाचं. मी बोलले काय भाषण करायची वेळ आहे काय? आता काय सगळ्या लोकांच्याकडे आम्हाला जायला लागतं. तो रात्री ढकललेला एक माणूस तिकडे पब्लिकमध्ये उभा होता 4 वाजेपर्यंत. तो मला तिकडनंच बोंबटला भाषण नाही करायला, मग कशाला झक मारायला आले इथं भाषण करा. ही बाई माझी परिस्थिती आहे. त्यामुळं भरपूर दुसरे कार्यक्रम आहे सरांचं, महिला मंडळाचं, आणि वेलकम आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि कमिटी जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये परदेशात पण जाणार आहेत असं समजलं, त्यामुळे आपल्याला काय तशी अडचण येणार नाही. आणि बरेच वर्षाचा हा प्रकल्प आहे, तो निश्चितपणे यावेळेला पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद शौकतभाई. नक्कीच व्यासपीठावर बसलेले मान्यवरांनी आपला शब्दाचा पालन त्यांनी नक्कीच देणगी देतील. गुहागरचे आमदार माननीय व माजी नामदार माननीय भास्करचंद जाधव हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत. त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. संस्था त्यांचा आभारी आहे. यानंतर मी समाजाचे माजी अध्यक्ष जनाब हसन जमाउद्दीन वांगडे यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करावं. हॅलो, येऊ द्या इकडे. स्टेजवर मान्यवर आणि असत अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकात. दादा अनुकूल परिस्थितीत बदल दादा आणि संस्थेच्या तोच अँगल धरला पाहिजे. पुनर्रचनेमध्ये आलेले नवीन अधिकारी आणि कार्यकारी सदस्याच्या सहकार्याने आज आपण इथे संस्थेच्या मल्टीपर्पज कम्युनिटीच्या आजच्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये उपस्थित आहोत. तरी मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. आजच्या या होणाऱ्या हॉलमध्ये बरीचशी माहिती आपल्याकडे मिळालेली आहे आणि 2011 साली या जमिनीची जी काही माहिती आपल्यासमोर दिली कार्याध्यक्षाने, त्यावेळेस आपल्या सलीम कासकर याने भरघोस निधी देऊन 2011 मध्ये जी संधी दिली ती जमीन संस्थेच्या मालकीचे संपादन करण्यास खरोखरच आज मला इथे अभिनंदन वाटते की त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या जमिनीवर हॉल व्हावं याच्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले आणि त्या संदर्भात इब्राहिमभाईने आपल्या समोर जे काही वर्णन केले त्याच्या माध्यमातून एक थोडेसे वर्णन मी आणखी आमचे देणगीदार सलीम कासकर खरोखरच आज इंतहाई खुशी हो रही है कि
इंसान की पहचान और इंसान की अजमत, उसकी पहचान उसकी अजमत से होती है। और वो अजमत हमारे दिलों में सलीम भाई कास्कर की 2011 से बढ़ी हुई है। और वो 2011 से बढ़ते हुए हमने उन्हें अपना 2011 की सभासद बना दिया। इसमें थोड़ी सी तब्दीली लाते हुए ये काम जो रुका हुआ था उसकी तफसीलवार इब्राहिम दलवाई साहब ने आपके सामने रखी। लेकिन आज ये जो काम होने जा रहा है इसके पीछे हमारे जो कार्यकारी मंडल सदस्य पदाधिकारी है, इनके लिए एक छोटी सी नसीहत यही करूंगा कि जो काम हम करने जा रहे हैं तो कोई भी एक नया काम करते वक्त एक थोड़े से मसाइल सामने पेश आते हैं। और वो मसाइल पेश आते वक्त दो बातों का जिक्र मैं जरूर करूंगा। वो दो बातें यही है कि पहले तो इसकी इल्म, सही इल्म होना चाहिए, पुटिंग द राइट वे इन द राइट डायरेक्शन, सही इल्म अगर होगा। और दूसरा खालिस नीयत, अगर एक खालिस नीयत होगी तो मेरे ख्याल से मुश्किलें बहुत आसान हो जाएगी, उसमें अल्लाह ताला का करम और नवाजी भी होगी। और उसी के साथ एक बात, आखिरी बात करके मैं अपनी बात को खत्म करता हूं कि अगर मकसद जात से बढ़कर होगा तो मेरे ख्याल से वो काम हकीकत में इस तरह होगा जिसमें अल्लाह ताला की नुसरत होगी, अल्लाह ताला की मदद आएगी। लेकिन ये एक ऐसा कलवा सच है कि अगर जात मकसद से बड़ी होगी तो मेरे ख्याल से रुकावटें पैदा होने की गुंजाइश होती है। इसलिए मैं आप सभी हजरात से यही गुजारिश करूंगा कि आप इस होने वाले हाल में एक बात जो कि हर तरह से फैली हुई रहती है, आज हमारे 2-3 लोगों ने यहाँ पे कहा और मैं भी कह के जाऊंगा कि इस काम को पाए तकमील तक पहुंचाने के लिए दो चीजों की जरूरत होती है। और वो दो चीजें मैं मेरी तरफ से इसके ताउन के लिए, हाल के मुकम्मल होने के लिए दो ही बातें कहूंगा जो हम हमेशा लोगों से कहते आ रहे हैं कि हम बड़े बड़े संस्थाओं में भी काम करते हैं तो हमारा यही कहना रहता है, एक तो दे दो नहीं तो दिला दो, एक तो दे दो नहीं तो दिला दो। ये कॉन्सेप्ट अगर आप यहाँ से लेके जाओगे तो मेरे ख्याल से आपका ताउन इस हॉल के बनाने में हकीकत में पूरा असर रहेगा। इसलिए मैं कहता हूँ, आखिर में अब एक शायर के साथ मैं अपनी बात खत्म करता हूँ। नसीब बनते नहीं बनाए जाते, नसीब बनते नहीं बनाए जाते, खुशी के दिन आते नहीं लाए जाते हैं। आमाल जरूरी है तकमील आरज़ू के लिए, आमाल जरूरी है तकमील आरज़ू के लिए, कदम उठते नहीं उठाए जाते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। शुक्रिया वांगडे साहेब। यानंतर मी या पंचक्रोशी सरपंच जनाब कासम दलवाई यांना विनंती केली की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। चिपळूण तालुक्यातील लोकप्रिय आमदार, आजी माजी आमदार शेखर सर, रमेश भाई कदम, चिपळूण समाजाचे मान्यवर पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक नासिर भाई उदेक शेठ, डॉक्टर साहेब आदि तमाम मान्यवर बंधूंनो, चिपळूण मुस्लिम समाजाची खास करून कमिटीची तर ती इच्छा होतीच, पण समाजाची सुद्धा मोठी इच्छा होती की समाजाचा हॉल हा व्हावा। इतर समाजांचा जो हॉल पाहता चिपळूण समाजामध्ये ही एक उणीव भासत होती आणि ह्या बॉडीने, ह्या कार्यकारिणीने ती उणीव दूर केली। त्याबद्दल मी सर्वप्रथम या बॉडीचे मी आभार मानतो, अभिनंदन सुद्धा करतो। या हॉल बांधण्यासाठी ज्यांनी जागा दिली त्यांचाही मी आभार मानतो। उल्लेख प्रकर्षाने मला इथे करावाच वाटतो की प्रत्येक संस्थेमध्ये काम करताना
आपल्याला इच्छा तर असते, पण ती एखादी इच्छा पूर्णत्वास नेण्याची जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे, ती त्यामध्ये जी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे त्यांचा मला प्रकर्षाने उल्लेख करणं माझं गरजेचं वाटतं. खास करून अशरफ देसाई, रोशनभाई दलवाई, शब्बीर अलवी हे तीन आणखीही असू शकतात, पण तीन पदाधिकारी आज आपल्यासोबत नाहीये. म्हटलं जातं ना, मरावे तरी कीर्तिरूप उरावे. ज्यांची जी इच्छा होती ती आज फलद्रूप येत होते. त्याबद्दल मी या समाजाचं एक निर्दयी गावचा प्रथम नागरिक म्हणून मी आठवण प्रकर्षाने करतो. हा प्रोग्राम, हा जर प्रकल्प, हा जर भूमिपूजन सोहळा जर पाहिला तर माझ्या निर्दयी नगरीमध्ये आहे आणि यामध्ये हा जो भाग आहे, हे जे निर्दयीचे कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाचा हॉल हा तर होणारच. ही जी उपस्थिती पाहिली तर होणार आहे आणि त्या खालोखाल या समोरच निर्दयी गावामध्ये ज्याने आम्हाला दाते म्हटलं जातं, माझं त्यांचा आमदार साहेबांच्या समोर मुद्दाम मी उल्लेख करू इच्छितो की या निर्दयी गावामध्ये कितीतरी वर्षाची कचरा प्रकल्पाची जी समस्या होती ती समस्या दूर करण्याचं काम सुद्धा खालिदभाई प्रकार कालुस्ता यांनी दूर केलेली आहे. शिवाय माझ्या विनंतीला मान देऊन दोन बंधू दलवाई बंधू, एक असद दलवाई, मोहम्मद दलवाई यांनी सुद्धा या गोष्टीला होकार दिला की जेणेकरून या निर्दयीच्या वैभवात आरोग्याच्या दृष्टीने भर पडू शकते. मी इथे उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार आमचे शेखर सर यांना विनंती करतो की हा प्रकल्प जरी गावच्याही निर्दयी गावासाठी हिताचा असला तरी निर्दयी गावावर आपली मेहर नजर असावी आणि प्रकल्पाला सुद्धा चांगल्या तऱ्हेने सहकार्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य करावे अशी विनंती करतो. उपस्थित परत एकदा मी प्रथम नागरिक या नात्याने ज्या समाजाचा जो हॉल होणार आहे त्यांचे मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. माननीय अध्यक्ष फक्त शुभेच्छा आपल्या व्यक्त करतात. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. चिपळूण मुस्लिम समाज चिपळूण तर्फे या ठिकाणी संघ ए मुनियात भूमिपूजन कार्यक्रम, अगदी शौकतबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे की भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. खरोखर उद्घाटनाच्या कार्यक्रमासारखा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष म्हणजे आपण सर्व पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी 2011 पासून ही वेळ कधी एकदा येते ह्याची वाट पाहणारे आणि प्रयत्न करणारे सर्व पदाधिकारी आणि सर्व पाहुणे व्यासपीठावरील आणि समोरील. चिपळूण तालुका म्हणला की हिंदू मुस्लिम भारतामध्ये जे ऐक्याचं प्रतीक असेल तर चिपळूण तालुका आहे. मुस्लिमांचा कार्यक्रम असू दे किंवा हिंदूंचा कार्यक्रम असू दे त्याच्यामध्ये मिक्स हजेरी ही दिसणारच आणि त्याचं हे एक द्योतक आहे, एक उदाहरण आहे. अभिमान वाटतो अशा कार्यक्रमामध्ये आल्याचा की सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वजण हे करत आहोत. मगाशी शौकतबाईंना 2च मिनिटं बोला म्हणून सगळ्यांनी सांगण्यात आलं, पण आम्हाला फार मजा वाटली, फार आनंद झाला. त्यांचं मिश्किल आणि विनोदी भाषण असलं तरी फार प्रेरणादायी भाषण. शौकतबाई खरोखर ते विनोदी भाषेत जरी बोलले तरी सुद्धा या प्रोजेक्टला कशी चालना मिळेल आणि हा प्रोजेक्ट कसा सर्वार्थाने उभा राहील, थोड्या दिवसामध्ये उभा राहील, हे खरोखर आपण प्रेरणा दिली शौकतबाई. ते म्हणले की ज्याने ज्यांनी कुदळ हातात घेतली होती त्यांची जबाबदारी आहे. सगळेजण आपण हसलो पण सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम पूर्ण चिपळूण तालुक्याची ही मल्टीपर्पज हॉल आहे, शहरापुरेचा नाही आहे आणि सर्व तालुक्यातील सर्वांची जबाबदारी आहे की हा मल्टीपर्पज हॉल लवकरात लवकर कसा बांधून तयार होईल आणि यामध्ये समाजोपयोगी
अजून एक शौकत भाई तुमचा विषय आवडला. गोर गरिबांची मुलं शिकली पाहिजेत आणि कॉम्प्युटर शिकली पाहिजेत आणि विधवा महिलांना प्राधान्य मिळायला पाहिजे. अशी माणसं समाजामध्ये असल्यावर आपल्याला काही कमी आहे? पैसे तर असतातच. ज्यांनी ज्यांनी पैसे भरपूर दिले, फार मोठे दिले, ते ग्रेटच माणसं. परंतु मनापासून शुभेच्छा दिल्या शौकतबाईंसारखे ती सुद्धा माणसं ग्रेट आम्हाला वाटतात. सर सांगतात पैसे देणार आहेत, शौकतबाई म्हणतात तुमच्याकडनंच घेऊन देणार आहेत. कुठून पण देणार, पण देणार. तर या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. नक्कीच थोड्याच दिवसात आपण या हॉलचा, मल्टीपर्पज हॉलचा उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा याच्यापेक्षा भरगच्च आणि भव्य दिव्य असा घेणार आहोत अशी आशा वाटते आणि आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. नक्कीच उदय साहेब, आमच्या संस्थेचं सुवर्ण वर्ष हे 2च वर्षात आहे आणि त्या ह्याच्यातच आम्ही याचा उद्घाटन सोहळा पार पाडू अशी आम्हाला आशा आहे. बस आपल्या सर्वांच्या दुवा आम्हाला असाव्यात. यानंतर मी शेखर सरना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. चिपळूण तालुका मुस्लिम समाजाच्या मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरच्या आजच्या भूमिपूजनानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय रमेशभाई, या समाजाचे अध्यक्ष सलीमभाई कासकर, उपाध्यक्ष रफिकभाई मुकादम, शौकतभाई मागजनकर, शमसुद्दीन सनगे, इब्राहिमभाई दलवाई, शौकतभाई मुकादम, लतीफ वांगडे साहेब, उपस्थित असलेले नाजिमभाई अलवारे, यासिनभाई दळवी, मुराद अड्रेकर, रफिक वांगडे साहेब, अजमल दलवाई, करामत शेठ मिठागरी, बशीर फकीर, मोहम्मदभाई फकीर, अमीन फकीर, खलीदभाई दलवाई, त्याचबरोबर ॲडव्होकेट पेवेकर, मोहम्मद फकीर. खरं म्हटलं तर व्यासपीठावर समोर जेवढे लोक आहेत त्या सर्वांचीच नावं घ्यावी असे सगळेच मान्यवर आहेत. सुधीर भाऊ असतील, भोजने शेठ आहेत, इतर सर्व मान्यवर, व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर आणि सर्व बंधूंनो, आम्ही खूप भाग्यवान आहे की एक उत्तम कार्यक्रम आणि वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आपल्या सगळ्यांमुळे कुदळ देखील मारण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली. आता उदय शेठ आणि शौकतबाईंनी सांगितले त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात मी निश्चित असेन एवढाच आजच्या वेळी तुम्हाला सांगतो. शौकतबाईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. बरेच उदय शेठ म्हटले की विनोदी खूप चांगलं बोलले. शौकतबाई खूप चांगलं मार्मिक बोलत असतात. कारण एका बाजूला विनोद करत असताना एका बाजूला ती लोकांसमोर त्या भावना देखील येत असतात की ज्यामधून काय सांगायचं. मी आपल्याला एवढंच सांगेन की हॉल हा नुसता हॉल पुरता मर्यादित नसणार आहे. तर ही काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाच्या वतीने MPSC असेल, UPSC असेल, स्पर्धा परीक्षेबरोबर आज मुस्लिम समाजातल्या अनेक मुली उच्च दर्जाचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेलं तुम्ही बघताय. पूर्वी हे प्रमाण कमी होतं, पण आज कुठच्याही शैक्षणिक कॅम्पसमध्ये गेला तर डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा डॉक्टरी पेशा असेल, या सगळ्यामध्ये आपली मुलं आज खूप मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. काही वेळा कठीण परिस्थिती असते, त्या काळामध्ये त्यांना सपोर्ट देण्याची खूप गरज असते आणि ते ओळखून देखील या हॉलच्या माध्यमातून आपण या अशा मुलांना सपोर्टिंग भूमिका पुढच्या काळात निश्चितपणे घेऊ. समाजाबद्दल बोलायचं झालं तर मधल्या करोना काळामधले केलेलं अद्वितीय काम, त्यानंतर पुराच्या वेळी आपण केलेलं सगळ्यांनी मिळून केलेलं काम, याचं कोणी म्हणजे कुठच्याही मला वाटत नाही की इतर भागामध्ये एवढं या समाजाकडून काम झालं असेल एवढं चिपळूण आणि चिपळूण परिसरातील आपल्या सर्व बांधवांनी केलेलं. आणि ही जाणीव आम्हा सगळ्यांनाच आहे. कारण विशेषतः हॉस्पिटलचं काम असू दे, पुराच्या वेळचं काम असू दे, प्रत्येकाला ज्याला मदत हवे त्याला मदत करण्याचं काम नुसतं समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्व समाज घटकांना एकत्रितपणे घेऊन आपण हे काम केले. त्यामुळे मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज ही काळाची गरज होती की आपल्याला एक आपला हॉल असला पाहिजे आणि हॉल आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या हक्काच्या असतील तर त्याची गरज किती आहे करोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही
बघितलं. ज्यांनी कोणी जागा घ्यायला मदत केली त्यामध्ये सलीमभाई कासकर असतील, स्वर्गीय दलवाई साहेबांच्या कुटुंबातले सर्वजण असतील. मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा एवढ्यासाठी देईन की त्यांना काय वाटलं होतं की कदाचित चिपळूणमध्ये असे महापूर येऊ शकतील आणि मग जागा घेताना ह्या सगळ्यापासून अलिप्त असलेली ही जागा आहे. मग इथून आपण काही झालं तरी ही जागा आपल्याला कधी धोका न देणारी जागा आहे. त्यामुळे ज्यांनी जागा बघितली, ज्यांनी ही जागा आपल्या समाजाच्या मंडळाला ह्यांनी दिली, त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद दे. त्या काळात एक म्हणजे 11 साली ही जागा घेतली. 11 साली ज्यांनी मदत केली, मग सलीमबाई असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, याचं मूल्य आज आपण करू शकत नाही. त्यांनी किती पैसे दिले महत्वाचं नाही, तर त्यावेळी ती डेअरिंग केली म्हणून आज आपल्याकडे बांधण्यासाठी इथं उभा आहे. नाही तर आजकाल चिपळूणला जागा घ्यायची झाली तर 30-35 लाखाच्या खाली गुंठ्यां जागा मिळणं कठीण झाले. त्यामुळे ही जागा घेतल्यामुळे आज आपण हे पुढचं स्वप्न साकार करू शकू. मला निश्चित खात्री आहे की 1.5 वर्षात 5 कोटीचा निधी आपण सगळ्यांनी ठरवलं तर काय फार मोठा आहे अशातला भाग नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसं आहेत, काही संस्था आहेत, काही ठिकाणी आपली जर आमची गरज लागली, कारण सहसा आपण घेत नाही असं मला म्हणाले होते कोणते. नाही, आमची गरज आपला समजा नासिरबाईकडे जायचं झालं, अजून कोणाकडे मोठ्याकडे जायचं झालं, अजून कोणाकडे जायचं झालं तर निश्चितपणे आपण हे करणार आहोत. नासिरबाई मर्यादित करण्यापेक्षा आपण ह्या हॉलला लागेल ती मदत ज्या ज्यावेळी कमी पडेल तेव्हा तुम्ही, मी, आपण सगळेच जण निश्चितपणे हा पुरा करणं गरजेचं. आता उदेक साहेब माझ्या आधी बोलल्यावर मी काय सांगायची गरजच नाही, कारण जे काय लागतं ते उदेक शेठच्या दुकानातूनच आहे. त्यामुळे त्यांचा सपोर्ट आपल्याला आहे. मी देखील, मला काल त्यांनी सांगितलं की भिंतीचं काम माझ्या अंगावर टाकलंय नासिरबाई, जी वॉल करायचे ती कुठच्या संरक्षण वॉल आणि त्या बाबतीतलं ते मी नक्की शासकीय निधीतून करण्याचा प्रयत्न करीन, म्हणण्यापेक्षा ते 100% करीन. आणि वैयक्तिकरित्या पण नासिरबाई जे काही शक्य होईल, थोडं मोठं लहान सहान जे तुम्ही सांगाल त्यावेळी मी तुमच्या सोबत असेन एवढंच मी सांगेन. कारण या समाजाने आम्हा परिवाराला स्वर्गीय निकम साहेब असताना आपण सगळ्यांनी खूप मोठं त्यांच्या पाठीशी राहिलेलं. सह्याद्री शिक्षण संस्था उभी करत असताना आमच्या दोन्ही मोहल्ल्यातील लोकांनी श्रम गाळलेले. पैसा किती कोणी दिला याच्यापेक्षा श्रम देखील तेवढेच, जसं उदेक शेठनी सांगितलं की श्रम देखील आपल्याला तेवढेच किमतीचे आहेत. पैसे नको त्याच्यातला भाग नाही, पैशाबरोबर तेही आपल्याला महत्वाचे आहेत. आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छेच्या वर हा हॉल उत्तम दर्जाचा होईल. आणि नुसतं बिल्डिंग चांगली नसेल तर हा हॉल जिवंत असणार आहे. कायम कुठच्या ना कुठच्या ऍक्टिव्हिटी राहतील. एक संस्कार केंद्र आणि उद्योग निर्मिती केंद्र आणि शिक्षणाला पूरक असलेला वातावरण या हॉलच्या माध्यमातून आपण पूर्ण करू. मला बोलावून आपण मान सन्मान दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच आमच्या अपेक्षा आपल्याकडून भरपूर आहेत. आणि जसं तुम्ही जो आवाजून उल्लेख केला की खरोखर ही जागा घेण्यासाठी बऱ्याच काही आमच्या कमिटीमध्ये विरोध झाला की डोंगराळ आहे, इथं काय होईल, रिक्षावाले 200 रुपये घेतील, 300 रुपये घेतील. आणि ही जागा घेण्यासाठी जनाब इब्राहिमभाई दलवाई यांचा खरोखर आग्रह होता आणि आम्हाला त्यावेळेस कमी किमतीमध्ये जागा मिळाली, म्हणून आम्ही संस्था या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम करू शकत आहोत. बस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हवेत. यानंतर आमच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे की भाई शेवटी बोलतील, मी पहिले बोलतो. तर मी समाजाचे अध्यक्ष जनाब सलीमभाई कासकर यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले लाडके शेखर सर, माझे आमदार रमेशभाई कदम, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि समोर जे बसलेले आपले मान्यवर बंधू, आज शेखर सरांनी जसं सांगितलं तसं या संघ बुनियाद कार्यक्रमासाठी या जागेवर जे आपण आज जे कार्यक्रम करत आहोत
चिपळुणात आलेल्या महापुरानंतर असं वाटायला लागलं की खरोखर इब्राहिमभाईचा निर्णय योग्य होता. म्हणजे ही जी जागा घेतली गेली त्या सर्वानुमते सर्वांच्या मते की सेफ आहे. त्यानुसार काही वर्ष गेली आमची 2011 नंतर की वेळ लागला. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे ही गोष्ट. परंतु गेली 11 वर्षात काही ना काही त्या ह्याच्यावरती काम झालं. काही म्हणतात ना की वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही, तशा पद्धतीने प्रयत्न झाले. सर्वांनी जी मेहनत होती त्यांनी पण प्रयत्न खूप केले. नाही असं नाही, मरहूम अशरफभाई, रोशनभाई हे सगळे आमच्या सोबत होते. परंतु ह्या गोष्टीची एक काळवेळ ठरलेली आहे. ते त्या वेळेनुसारच ती कामं सर्व चक्रानुसार होत असतात. आणि ह्या मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरचा बाकी सर्व आमचे कार्याध्यक्ष नाझीमभाईंनी सर्व ह्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे की हे येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या आपल्या म्हणजे या एज्युकेशनल फॅक्टर मध्ये जे येणारे पुढच्या एक 10 वर्षाची साधारण परिस्थिती आपल्या एज्युकेशनची दर 2-3 वर्षांनी बदलत असते. आपण असं म्हणू की येणारा 10 वर्षांनंतरचा काळ आहे तो फार कॉम्पिटिटिव्ह असेल. आपल्या मुलांना उद्या आपल्याला प्रत्येक फॅसिलिटी मध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला ते अगोदर त्यांची पूर्वतयारी म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला त्यांना तयार करावं लागेल. तर हे नुसतं एक मॅरेज हॉल नसून आपल्याला एक मल्टीपर्पज ऍक्टिव्हिटी सेंटर घेण्याचा हाच उद्देश आहे की काय उद्या आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि येणारी पिढी उद्या तुम्हाला विचारेल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. तर आज काळाची गरज बघून आपल्याला ह्या चॅलेंजला आपल्याला स्वीकारलं पाहिजे की आपल्याला काहीतरी अशा स्वरूपाची वास्तू उभी केली पाहिजे की जी पुढच्या दृष्टीने म्हणजे नुसतं मॅरेज हॉल असं नाही पण त्याच्या दृष्टीने एज्युकेशनल आणि आपले हे जसे वेगवेगळे उपक्रम त्याच्यात राबवता येतील. एक समाजाची बैठक तयार होईल. आणि आज जे ह्या वास्तूत आता आपण हे जे उद्घाटनासाठी हा जो मंडप आणि ह्याच्यात मध्ये बसलेलो आहोत, जसं आमचे फयाजभाईंनी सुद्धा सांगितलं की आता हा येणारा कालावधी मी आता एक्झॅक्ट काय हे सांगत नाही, परंतु हे सर्वांचं टीमवर्कचं काम आहे. आणि हे काय एकट्याचं असं नाही की चिपळूण मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि कमिटी करेल. आपण सर्वांनी मिळून ह्या प्रोजेक्टला हातभार लावायचा आहे. सर्वांनी मिळून केल्यानंतर हा अतिशय चांगल्या स्वरूपाची ही जशी दिसते फोटोमध्ये अशा स्वरूपाची देखणी इमारत आपण करू शकू. आणि त्यामध्ये आमचे याचं जे डिझायनिंग आहे ते आमचे साजिद अलवारे आर्किटेक्ट यांनी केलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी बरीचशी मेहनत घेतलेली आहे आणि ह्यानंतर पण त्यांचं आम्हाला सहकार्य असेल यात काही शंका नाही. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांना किंवा या सगळ्या व्यासपीठावरील आणि सर्वांना मी असं एक आजिजीपूर्व एक विनंती म्हणा तुम्ही एक अशा तरीपाने मी करीन की सर्वांनी या प्रोजेक्टला हातभार लावावा. जसं म्हणतो ना आपण खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. तसंच शौकतवाना हे म्हणेन की मी तुम्ही कुदळ नसती मारली तरी तुमची सुटका यातून नाही आहे. तुम्ही दुसऱ्या माध्यमातून संस्थेला निधी कसा मिळेल हे आज तुमचं जे काय राजकारण आहे तुमचं वजन आहे ते वापरून निधी मिळवायचं काम करायचं आहे. त्यातून तुम्ही असे सुटणार नाही आहात. तर ह्याची नोंद घ्यावी तुम्ही. तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या या इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. माझ्यानंतर रमेशभाई कदम आपले बोलणार आहेत. आपलं मार्गदर्शन सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, वेळ कमी आहे. सर्वांना फार गरमी किंवा हा जो मोसम आहे त्या दृष्टीने जास्त लांबवत न बसता हे जास्तीत जास्त कसं ह्या आपल्या कार्यक्रमाला तुम्हाला मदत करता येईल हे परत मी एक तुम्हाला एक भावनिक म्हणा एक अशी रिक्वेस्ट म्हणा विनंती म्हणा की तरच हा प्रोजेक्ट आपण शक्यतो लवकरात लवकर करू. आम्ही या आमच्या कमिटीमध्ये चिपळुणातली जवळपास 5-6 बिल्डर्स आहेत आणि एकमेकाच्या चांगलं टीम वर्क आहे, कोऑर्डिनेशन आहे. दिलेला एकही रुपयाचा कुठेही मिसयूज होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, आश्वासन देतो. सगळे लोक असे आहेत की आपले स्वतःची खिशातून पैसे टाकणारे लोक आहेत. यासीनभाई दळवी आहेत, नाझीम अफारे आहेत, मी स्वतः आहे, असे इतर मान्यवर पण आहेत. सर्वांचीच नाव आता तोंडावर येत नाही. आपले नासिरभाई खोत आहेत त्याच्यामध्ये. तर अशा स्वरूपाचे सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही ही बिल्डिंग डिझाईन केली आणि ह्याच्या पुढे पण याचं सगळं काम होईल अशी एक मी आशा बाळगतो. नाही ते शब्बीरभाई खतीव आहेतच आणि ते ह्याच्यामध्ये आम्ही त्यांची स्वतः जाऊन सगळे कमिटी मेंबर भेट घेणारच आहोत. तर त्याची त्यांनी खात्री बाळगावी.
आलेले मान्यवर खेडवरून सुद्धा आलेले बरेच उपस्थित आपले सिकंदरबाई जसनाईक आणि इतर पण बरेच लोक आलेले आहेत. तर आशा हीच बाळगतो की सर्वांनी मिळून आपण ह्या प्रोजेक्टला हात लावायचा आहे, सर्वांनी मिळून ह्याच्यामध्ये मदत करायची आहे. तर आपण लवकरात लवकर मी आशा अशी बाळगेन की येणारा पुढची सभा किंवा आपलं हे आपल्या या इमारतीत स्वतःच्या इमारतीत आपण लवकरच उद्घाटनासाठी उपस्थित राहू अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि यामध्ये सर्वांनी परत एकदा तुम्हाला सर्वांनी प्रयत्न करून आपल्याला जास्तीत जास्त लवकर ही कशी इमारत पुरी करता येईल ह्याची आपण काळजी घेऊया किंवा अशा स्वरूपाचं मी बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद सलीमभाई. खेडवरून देखील या कार्यक्रमाला काही प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. सिकंदर जसनाईक आहेत, मनसूरभाई नाडकर आहेत, आरिफभाई मुल्लाजी आहेत, हनीफभाई गन्सार आहेत. अनेक मान्यवर देखील खेडवरून या आम्हाला शुभेच्छा देण्याकरता त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. प्लॅन संदर्भात जे काही या ठिकाणी प्लॅन लावलेले आहेत त्यामुळे वास्तूची कशी असेल याचंही आपल्याला या ठिकाणी दर्शन होईल. मी भाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माझे मित्र शेखर सर, समाजाचे अध्यक्ष सलीमभाई कासकर, सदस्य इब्राहिमभाई दलवाई, शौकत मुकादम, नासिर खोत, खास खेडवरनं या कार्यक्रमासाठी उपस्थित सिकंदरबाई जसनाईक, शीलभद्र जाधव, सर्व माजी नगरसेवक, सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आपण समाज बांधवांनो, चिपळूणच्या जडणघडणीमध्ये आपल्या समाजाचं फार मोठं योगदान आहे. पण त्याचा 1974 सालापासूनचा साक्षीदार माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. चिपळूण समाजाची समिती 1974 स्थापन झाली. त्यावेळेचा काळ फार आर्थिकदृष्ट्या तेवढा सक्षम नव्हता. त्यामुळे समितीला समाजामध्ये जाऊन काम करणं तेवढं काही शक्य व्हायचं नाही. आणि मग ज्याला इब्राहिमभाई वगैरे ही सगळी मंडळी, कारण त्यावेळेला कार्यालय होतं ते मला वाटतं मुरादपूरला होतं, आणि त्यांनी मला सांगितलं की बा असं असं आम्ही समाजाचं काम करतोय, परंतु तालुक्यामध्ये आणि इतर ठिकाणी फिरणं आम्हाला अवघड जातं. म्हणून पहिल्यांदा आपण नगरपालिकेनं या संस्थेला अनुदान देण्याचं त्या ठिकाणी सुरुवात केली 1987 सालापासून. आणि तिथपासून जी चढती कमान ह्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये निर्माण केली. जगामध्ये काय झालं, देशामध्ये काय झालं यापेक्षा आपला तालुका हा मगाशी उदय शेठनी सांगितल्याप्रमाणे सर्व समाज आपण एकत्रितरित्या त्या ठिकाणी करतो. मग कोणाचं लग्न असू देत, कोणाचं कार्य असू देत, कोणाचा दुःखाचा प्रसंग असू देत, कोणाचा सुखाचा प्रसंग असू देत. ईदेला अनेक लोकांचं बोलवणं असतं, तर दिवाळीला अनेक मुस्लिम बांधवांना दिवाळीचं बोलवणं देखील इतर समाजामध्ये आहे. असं एक सलोख्याचं वातावरण या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलं. आणि म्हणून आज आपला समाज हा पूर्वी एका विशिष्ट मोहल्ल्यामध्ये वास्तव्य करायचा, तर बा आपल्यावर काही आपत्ती आली तर आपल्या आजूबाजूला आपला समाजाचे लोक असावेत. पण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपार्टमेंट झालेत त्या अपार्टमेंटमध्ये मुस्लिम समाजासह सर्व समाजाचे लोक त्या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात. तेव्हा मनामध्ये त्यांची जी भीती होती ती भीती चिपळूण तालुक्यामध्ये निश्चितपणे नष्ट झाली. ज्याला मुंबईला दंगल झाली होती त्याला असंख्य बांधव आपले मुंबईतनं या ठिकाणी चिपळूणला वास्तव्यासाठी आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तव्याचं सुरक्षित ठिकाण कुठचं, तर ते चिपळूण शहर हे सुरक्षितता ठिकाण आहे. या दृष्टीनं या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. आणि तिथपासून या समाजाचं ते राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ते योगदान आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्याकडे कोरोनासारखी आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये
महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून ज्याला मदत या ठिकाणी आली, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं सुद्धा योगदान त्या कोरोनाच्या याच्यामध्ये फार मोठं आहे. कॉटेजमधलं पहिलं जे त्यांचं जे योगदान झालं, त्या ठिकाणी जे मला वाटतं 30 कॉटचं जे हॉस्पिटलसाठी त्यांनी दिलं, ते पहिलं योगदान हे आपल्या समाजानं त्या ठिकाणी उभं केलं आणि मग बाकीचे असते बाकीच्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. परवा बशीरभाई अजवानी सुद्धा अगदी खेडला राहतात, तरी पण सुद्धा या पुराच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेलं काम हे अत्यंत वाखाणण्यासारखं काम आहे की सर्व समाजाच्या लोकांना त्यांनी ते खाद्याचा पुरवठा होता, पाण्याचा पुरवठा होता आणि या ठिकाणचं जे वाटप करणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी समाज न बघता या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीच्या माणसाला मदत केली पाहिजे या भूमिकेतनं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. आणि खेडमध्ये वास्तव्य असताना सुद्धा चिपळूणच्या समाजाला त्यांनी परवा दिवशी मला वाटतं एक चांगली कार्डियाक ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दिली. म्हणजे बाहेरच्या लोकांचं सुद्धा आपल्या चिपळूणवर अत्यंत जवळनं लक्ष आहे. तेव्हा अनेकांचे हात त्याच्यामध्ये निश्चितपणे ही वास्तू उभी राहण्यासाठी राहतील. महिलांचं मद्रेसा सुद्धा आपण चिपळूणमध्ये या ठिकाणी आपल्या बांधवांनी उभं केलं. मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे पहिलं मद्रेसा महिलांचं असेल की ज्या ठिकाणी महिला जाऊन त्या ठिकाणी आपलं नमाज पढू शकतात. अशा पद्धतीचं हे जे काम आपलं जे चाललेलं आहे हे निश्चितपणे वाखाणण्यासारखं आहे. शौकतभाई, मगाशी मी सलीमबाईशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी अध्यक्ष म्हणून ज्याला मदत केली त्याला कमिटीतला कुठचाही सदस्य त्या मदतीपासून काही सुटणार नाही आणि आपण सुद्धा त्या कमिटीवर आहात. तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये योगदान हे निश्चितपणे द्यावं लागेल. आमच्यासारखी मंडळी आहेत ही निश्चितपणे पहिल्यापासून आपल्या समाजाच्या पाठीशी उभी राहिलेली मंडळी आहोत. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल, स्वतःचं योगदान असेल त्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याबरोबर यायला देखील आम्ही मंडळी तयार आहोत. आणि एक चांगल्या प्रकारची जागा, मगाशी सलीमबाईंनी सांगितली की बा इब्राहिमबाईंनी जी जागा त्यावेळेला निवडली त्यावेळेला काय 21 जुलैसारखा पुराची परिस्थिती नव्हती, परंतु आज आपल्याला आठवतंय की बाई ही जी जागा घेतली आपण ती याला इथे घेतली ते बरं झालं. त्यावेळेला जर घेतला असता ती हॉल बांधला असता तर लोक म्हटले असे कुठे डोंगरावर जाऊन हॉल बांधलेला आहे. पण आज सुरक्षित ठिकाणी या दृष्टीनं ही जागा आपली निश्चितपणे चांगल्या प्रकारची जागा आहे आणि या जागेतून एक चांगले विद्यार्थी घडतील, चांगला समाज प्रबोधन होईल आणि समाजाला योग्य प्रकारची दिशा देण्याचं काम देखील त्या ठिकाणी होईल. मी एवढंच या निमित्तानं सांगेन की वेळही बराच झाला आहे. आपण सकाळी 10 वाजल्यापासून या उन्हामध्ये बसलेले आहात आणि म्हणून अधिक वेळ आपला मी घेणार नाही. तरीसुद्धा कुठेही किती जरी भोंगे वाजले तरी चिपळूणमध्ये कुठच्या भोंग्याचा परिणाम निश्चितपणे होणार नाही. कारण जे आपण त्या एक दिलानं सर्व समाज या ठिकाणी वावरतोय. जरी काही प्रसंग आला, मला माहिती आहे की 1974च्या दरम्यानमध्ये ज्यावेळेला इथे काही प्रखर पक्ष होते की ज्याच्यामुळं घरातनं बाहेर पडणं देखील कठीण जायचं अशी परिस्थिती त्यावेळेला होती, त्यावेळेला अमीन शेठ मिठागरेंच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला कव्वालीचा कार्यक्रम देखील या चिपळूणमध्ये घेतला होता, परंतु तो यशस्वीपणे पार पाडू शकलो. अशा पद्धतीचे ज्या ज्या वेळेला आपत्ती आल्या, ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्यावेळेला हिंदू समाज देखील मुस्लिम समाजाच्या पाठीशी ताटपणे उभा राहिला आणि या पुढे देखील तो निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहील. आम्ही मंडळी आपल्याबरोबर आहोत. त्यामुळे जी विकासाची कामं आपण हातामध्ये घ्याल, नगरपालिकेने आता थोडं परिवर्तन होईल असं वाटतंय, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला हॉलला काही मदत करता येईल का तोही आपण प्रयत्न करू. शासन पातळीवर देखील सुधीरभाई काही काळजी करू नका, आपण एकत्र आलो तर काय प्रश्न नाही आहे. त्याच्यामुळं आणि ते यायला पाहिजे असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, तर त्या दृष्टीनेही काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. कारण विकास जर चांगल्या प्रकारे करायचा असेल तर सुधीर भाऊ आपण एकत्रित येऊन त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. गेले 5 वर्ष आपण काय बघताय ते काय चित्र काय बरोबर नाही हे लोकांमध्ये सुद्धा म्हटलं जात आहे. तरी पण शेवटी मतदान करणारे लोक आपण आहात, त्यामुळे निश्चितपणे ह्याचा विचार आपण त्यावेळेला कराल. हे काय राजकीय व्यासपीठ नाही, तरी सुद्धा ओघाओघानं निघालं म्हणून मी आपल्याशी बोललो. पण आणि सुधीर शेठ समोर असल्यामुळे मला ते बोलावं लागलं एवढंच. त्याच्यामुळं या वास्तूला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तर सलीमबा आहेत. जे जी जबाबदारी आमच्याकडे तुम्ही टाकाल, ज्या ज्यावेळेला याल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे आपल्या पाठीशी आहोत. शेखर सर हे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. इतर समाज उदय शेठ तुमच्या समाजालाही
5 कोटीचं अनुदान मिळालं, तसंच यालाही काय देता येईल का ह्याही दृष्टीनं आपण प्रयत्न करू. कारण शेवटी ही एक वास्तू सर्व समाजाची आहे आणि ह्या समाजाच्या वास्तूसाठी जे जे करता येईल ते आपण निश्चित पण करू. नासिमबाईंनी सांगितलं की तुम्हाला बराच वेळ थांबावं लागेल, मला माहिती नाही, मला शेवटी बोलावं लागेल. त्यामुळं आणि मला बोलल्याशिवाय जाता येणं अशी माझी परिस्थिती झाली. त्याच्यामुळं आपल्याला मनपूर्वक त्या शुभेच्छा देतो. ज्या ठिकाणी आपण आज भूमिपूजन केलंय त्या लोटनशाह बाबांच्या आशीर्वादानं हा हॉल निश्चितपणे पूर्ण होईल आणि तो पूर्ण त्यांच्या आशीर्वादानंच आपण या ठिकाणी करणार आहोत, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. त्याने शासकीय एका योजनेतून या ज्या रिझर्व्ह जागा शेजारी आहेत त्याच्यासाठी संरक्षक भिंतीसाठी 20 लाख रुपये मिळवून देण्याचा त्यांनी प्रामाणिक आपल्याला शब्द दिलेला आहे. काही तुमच्या आणि तटकरे साहेबांचे चांगले संबंध आहेत आणि तटकरे साहेबांच्या खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघामध्ये ही जागा ही मोडते. तर या ठिकाणी जी आरक्षित जागा आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी आम्हाला प्रयत्न नाही तर ती सर्व जबाबदारी आपण घ्यावी असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत. आणि आपण सर्व आलातच, आपल्या सर्वांच्या येण्याने आप सबके आने से ये महफिल में खुशबू तो महक रही है, फूल तो फूल थे, कार्टून से भी महक आने लगी है. आपल्याला रेटरिंग हॉलची फार मोठी गरज आहे सर आणि मला संपूर्ण खात्री आहे की आपण सर्व लोकप्रतिनिधी हा आमच्या समाजावर फार अतोनात प्रेम करत असता आणि 100% समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करताना जरा पण असं वाटत नाही की ती आमची विनंती अपूर्ण राहील. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामध्ये संस्थेचे संस्थात्मक असतील किंवा संस्थेचे माजी पदाधिकारी असतील, माजी सभासद आहेत या ठिकाणी, तसेच चिपळूणातील उद्योजक असतील, व्यापारी असतील, कॉन्ट्रॅक्टर मकुबाई असतील किंवा खेडवरून आलेले माझे मित्रमंडळ मनसूरभाई नाडकर असतील आणि मुलाजी असतील किंवा हमीद साहेब गन्सार असतील किंवा ओएस हायकोर्टाचे वकील ओएस पेचकर पण आहेत या ठिकाणी. चिपळूणातील सर्वच लोकांची नावे या ठिकाणी घेऊन जाहीर करतो. शुक्रिया, जजाकल्लाह.